नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. तर बघूया आपण आज आपण टेबल बघणार आहोत. याआधी आपण टेबल बघितले होते. बघा आपण टेबल बघितले होते. बघा व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल. व्हिडिओ स्किप करू नका आणि परत एक सूचना आहे, जे माझे व्हिडिओवर पहिल्यांदा आले असतील, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझे आधीचे व्हिडिओ बघा. म्हणजे लक्षात येईल आणि परत एकदा आपल्या विद्यार्थ्याला सूचना करण्यात येईल की ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्या फक्त 99 रुपयामध्येच नोट्स आहेत, ते आपण घ्या. 99 रुपीजमध्ये घ्या आणि माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करा. आपण मला फोन पे स्कॅनर पे पाठवतो मी आपल्याला. आपण मला स्कॅनर टाकलं तरी हे नाही, फोन पे नंबर वेगळा आहे माझा. तर आपण मला हाय मॅजिक मॅथ कोर्सच्या नोट्स पाहिजेत असं जर टाकलं तर मी तुम्हाला फोन पे स्कॅनर पाठवल. ते पाठवलं की तुम्हाला मी लगेच 99 रुपीज टाकले, 99 रुपये टाकले की मी तुम्हाला नोट्स लगेच 10 ते 15 मिनिटामध्ये प्रोव्हाइड करेल. बघा नोट्स घ्या, जेणेकरून तुम्हाला हे होईल आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन हे होईल. आणि बघा एक लाईक करा, एक लाईक तर जमते करायला. लाईक जर केलं तर माझा विश्वास वाढतो. लाईक करायला आपल्याला काही लागत नाही, पण एक लाईक केल्यावर विश्वास वाटतो. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला आपण व्हिडिओ चालू करूया. बघा आता आपण याआधी आपण बघितला होता 19चा टेबल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 19चा टेबल बघितला होता. 19चा टेबल कसा करायचा बघा आता. हे बघितलं होतं, तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. 9 9 8 7 6 5 4 3 2 1 0 आपण असं बघितलं होतं. हे उलटल्यानंतर मग आपण ही संख्या त्याच्यानंतरची संख्या 2 ऍड केली. आता बघूया आपण 25चा टेबल म्हणजे कोणत्याही 2 अंकी संख्येचा टेबल कसा बनवायचा. कोणती 2 अंकी संख्या, म्हणजे 19 असेल कोणती असेल. बघा आता झिरो साठी वेगळी टेक्निक आहे, मी झिरो साठी पण बघणार आहे. बघा आता 5चा पडा लिहिला इथं मी. 5चा पडा लिहिला, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, नंतर 20, नंतर 25, 5चा नंतर 5 सक 30, नंतर 35, नंतर 40, नंतर 45, नंतर 50. बघा 5 1 5, 10, 15, 20. बघा इथं 20, नंतर 25, 30, 35, 30, 40 सॉरी, नंतर 45, नंतर 50. बघा इथं आता हे 2चा टेबल लिहिला, 2 4, नंतर 6, नंतर 8 10 12, नंतर किती होते 14, नंतर किती येते 16 18, नंतर 20. बघा आता हे झालं 2चा टेबल लिहिला आणि 5चा टेबल लिहिला. आता फक्त या दोघांची बेरीज करायची. 4 आणि 1 किती होते बघा. आता 4 आणि 1 किती होते 5. इथं 5 लिहिलं, हे 0 दशाल तसा, शेवटची संख्या दशाल तशी. नंतर किती येते 6 आणि 1, 6 आणि किती होते 7. इथं 7 लिहिलं, ही 5 दशाल तशी. शेवटची जी ही जी आहे ते फक्त या दोन संख्येची बेरीज करायची, या दोन संख्येची. ठीक आहे. नंतर मग काय करायचं 8 आणि 2, 8 आणि 2 किती होते 10. इथे 10 लिहिले, हे 0 दशाल तसा. तर 10 आणि 2, 10 आणि 2 किती होते 12, 12. बघा 12 लिहिलं, 12 1 25. तर 12 आणि 3 किती होते 12 आणि 3 15 लिहिलं. नंतर 14 आणि 3, 14 आणि 3 किती होते 17. बघा 17. नंतर 16 आणि 4 किती होते 20, 20 लिहिलं आपण. नंतर मग 18 आणि 4 किती होते 18 आणि 4, 18 आणि 4 22. इथं 22 लिहिलं आपण. नंतर काय 20 आणि 50, हे सॉरी 20 आणि 5, 20 आणि 5 किती होते 25. बघा 25. आपलं समजायचं 20 आणि 5, इथं 25 आणि इथं 25 आलं की आपलं उत्तर बरोबर आहे. पण टेबल आपला 25चा तयार झाला. त्याचप्रमाणे आपण याचा 35चाही टेबल करू शकतो. 35 34 कोणत्याही 2 अंकी संख्येचा. आता हे जे टेबल मी बघितला तर समजलं नसेल व्हिडिओ तर डबल बघा. सिंपल आहे बघा. 2चा टेबल 5चा टेबल, हे दोघांची बेरीज, हे 4 आणि 5. बघा व्हिडिओ जर समजला नसेल तर डबल बघा. आणि आता बघा हे आपण 25चा टेबल केला आहे, त्याचप्रमाणे आपण हे टेबल करायचा. 27, 29, 32, 42 हे टेबल आपण करायचे. तर हे झालं बघितलं. तर आपण झिरोवाल्याची बघू. बघा झिरोवाला जे टेबल आहे ते एकदम सोपं असते. बघा झिरोवाल्याचा टेबल कसं करायचं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, याच्या पाठीमागं शून्य लावून टाकायचे. हे 0, हे 0, 4 1 4, 4 2 8, नंतर 0, 4 3 12 0, नंतर 4 4 16 0. नंतर मग बघा मी 4चा टेबल तयार करू. एंटर. बघा आता आपण तयार केलं. एंटर. नंतर बघा 4 3, एक मिनिट, नंतर 4 4 16 1 0, 4 5 20 1 0. बघा नंतर व्हायला तयार. 4 7 28 1 0,
नंतर मग 4 8 32 1 0, नंतर 4 9 36 1 0 आणि 4 10 40 1 0. झाला 40चा टेबल तयार झाला बघा. हे बघा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 आणि एक झिरो द्यायचा फक्त. काहून आपण झिरोचा 40 असल्यामुळे फक्त एक झिरो दिला बस. 40चा टेबल तयार झाला. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो बघा. 40चा टेबल तयार झाला बघा. बघा बघा बघून घ्या वाटल्यास. व्हिडिओ डबल बघा. संपला असेल तर आपण करू शकतो. आणि बघा 40चा टेबल जसा केला आपण त्याचप्रमाणे आपण 50चा 60चा 70चा टेबल करू शकतो. सिंपल आहे. 5चा पडा लिहिला नंतर शून्य लिहायचं. आपण 500चा पडा पण करू शकतो. काही नाही 5चा पडा लिहिला डबल शून्य देऊन टाकायचे बस. आपण बघा आता हे सिंपल आहे. आता हे असं आपण करायचं कोणते कोणते 50 60 70 80चे पाडे करायचे आपण होमवर्कला. बघा गणित तुम्ही जे गणित शिकायलात किंवा गणित करायलात एक कोर्स जे करायलात ते बघायलात तर ते आपण हे करायचं. गणित करायचे. जर आपण गणित केले नाही एक्झाम्पल सोडवले नाही तर आपल्याला ते येणार नाही. म्हणून हे पूर्ण गणित करायचे आपल्या वहीमध्ये. आणि माझा व्हिडिओ चालू असताना हे करायचं. वही पेन घेऊन बसायचं. ठीक आहे. तर बघा मला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट्स मध्ये आपण सांगा. लाईक करा. मला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन परत एकदा सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन नोट्स घेतल्या नसतील त्या फक्त 99 रुपीजमध्ये नोट्स घ्या. थँक्यू. थँक्यू.